चला वेलकम बॅक SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं मिड टर्म इलेक्शन. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाय इलेक्शन्स. ठीक आहे, या दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. माती खायची नाही, चपाती भाजी आणि वरण भात खायचा. आलं का लक्षात? अजिबात सिली मिस्टेक करायची नाही. मिड टर्म इलेक्शन ही एक वेगळी गोष्ट आहे आणि बाय इलेक्शन ही एक कंप्लीट वेगळी गोष्ट आहे. मिड टर्म, मिड म्हणजे मध्यावधी, मध्य, त्याच्या नावावरून ते लक्षात ठेवा. आणि बाय इलेक्शन म्हणजे काय असतं चला बघूयात. आता हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, 1-2 मार्काला येऊ शकतो. एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 2, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. ह्याच्यामध्ये पण बरीच जण माती खातात की फॉल्स असलं तरच ते करेक्ट करतात आणि करेक्ट असलं तर ट्रू म्हणून सोडून देतात. ते काय लिहिलं जरा व्यवस्थित वाचा. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर्स. मग ते फॉल्स असलं तरीसुद्धा आणि ट्रू असलं तरीसुद्धा. येतं आहे का लक्षात? कळतं आहे का? चला बघा, सेकंडमधलं सेकंड, अंडर स्पेशल सर्कमस्टन्सेस. काही खास सर्कमस्टन्सेस म्हणजे काय म्हणतात यार, काही खास परिस्थितीमध्ये द इलेक्शन कमिशन होल्ड्स री इलेक्शन म्हणजेच बाय इलेक्शन. बरं का, री म्हणजे बाय इलेक्शन म्हणजे पुन्हा एकदा इलेक्शन घेतलं जातं. इन अ पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी, एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, सगळ्या अख्ख्या देशामध्ये नाही. ठीक आहे, कॉन्स्टिट्युएन्सी फॉर अ सेकंड टाईम, पुन्हा एकदा इलेक्शन त्याच्यामध्ये घेतलं जातं. हे ट्रू आहे का फॉल्स आहे सांगा तुम्ही मला. मग आत्ता सांगता येत नसेल तर हा मुद्दा समजून घ्या आणि मग त्याच्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा हे ट्रू आहे का फॉल्स आहे. चला बघा, बाय इलेक्शन सगळ्यात पहिले तर याला मराठीमध्ये म्हणतात पोटनिवडणूक. ऐकलाय का हा शब्द? कधी पेपर घेतलाय का हातामध्ये? कधी न्यूजपेपर वाचलाय का? कधी बाबा आपले संध्याकाळी TV बघतात तेव्हा त्यांच्यासोबत बातम्या बघितल्यात का? हा शब्द त्याच्यामध्ये ऐकला असेल, पोटनिवडणूक. तर त्याला म्हणतात पोटनिवडणूक, बाय इलेक्शन्स इंग्लिशमध्ये. इफ एन इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह इन लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये एखादा माणूस निवडून गेला. फॉर एक्झाम्पल एखादा कुणी पण असेल, एखादा खासदार किंवा आमदार निवडून गेला. ऑर द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट रिझाइन्स ऑर ड्यू टू हिज ऑर हर डेथ हिज सीट बिकेम वेकंट. म्हणजे काय, समजा एखादी व्यक्ती निवडून गेली आणि त्यांच्यानंतर त्यांची डेथ झाली, त्यांचा मृत्यू झाला, किंवा एखाद्या आमदार खासदारांनी राजीनामा दिला. ठीक आहे, 2 कंडिशन आहेत बघा. पहिली गोष्ट म्हणजे डेथ झाली, मृत्यू झाला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजीनामा दिला. तर या 2 केसेसमध्ये काय होतं, द इलेक्शन्स आर हेल्ड फॉर दॅट वेकंट सीट. तेवढे एका जागेपुरतं मतदान होतं, तेवढ्या एका जागेपुरती. आता तुम्ही मला सांगा, एखादा कुणीतरी आमदार किंवा खासदार वारलं तर अख्ख्या भारतामध्ये इलेक्शन होणार आहेत का तेवढ्या एका छोट्या गोष्टीसाठी? केवढा मोठा देश, केवढी मोठी लोकसंख्या, करोडो लोक, एवढी मोठी सिस्टीम. पण हा तेवढे एका पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये होऊ शकतात ना इलेक्शन्स, बरोबर आहे का? तर मग ते तिथं तसं होतं. ठीक आहे, इलेक्शन्स आर हेल्ड फॉर द वेकंट सीट. दिस इज कॉल्ड बाय इलेक्शन. याला बाय इलेक्शन म्हणजे पोटनिवडणुका म्हणतात. याचं मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल देणार आहे. महाराष्ट्रातलं एक्झाम्पल देणार आहे. ठीक आहे, 2014 साली, 10 वर्षांपूर्वी, जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि त्यांनी सरकार बनवलं. त्याच्यानंतर काहीच दिवसांमध्ये महाराष्ट्रामधले एक लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडेजी ह्यांचं निधन झालं, अकस्मात निधन झालं. आणि मग अकस्मात निधन झाल्यानंतर ती जागा मोकळी झाली. ते खासदार होते त्यावेळी मंत्री होते. मग ती जागा रिकामी झाली. मग काय करायचं? मग त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी होती, बीड लोकसभा मतदारसंघ, तिथं बाय इलेक्शन लागले, तिथं पोटनिवडणूक लागली. आणि त्याच्यामध्ये त्यांचीच मुलगी पुन्हा एकदा डॉक्टर प्रीतम मुंडे ज्या आहेत त्या पुन्हा एकदा तिथं त्या ठिकाणी निवडून आल्या. हे होतं एक्झाम्पल डेथ झालेल्यांचं, म्हणजे त्यांचं निधन झालं. आता रिझाईन कुणी केलं? 2019 मध्ये साताऱ्याचे खासदार त्यावेळी निवडून आलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काय केलं? निवडून आले आणि त्यांनी हे केलं,
त्यांनी राजीनामा दिला. निवडून आलेले असताना सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग त्या ठिकाणी पोटनिवडणूक घ्यावी लागली इलेक्शन कमिशनला, बरोबर आहे का. मग पोटनिवडणूक घेतली आणि मग तुम्हाला माहिती पवारसाहेब ते पावसामध्ये भिजले. पवारसाहेब ते पावसामध्ये भिजलेली ती निवडणूक आणि पाऊस धोधो पडायला लागला तरी पवारसाहेबांचं भाषण चालूच होतं आणि त्यांनी लोकांना ते खूप जास्त आवडलं. आणि मग तिथं पुन्हा एकदा छत्रपती उदयनराजे भोसले मग त्यावेळी पराभूत झाले. आणि एक काय बरं त्यांचं नाव, पाटील, मला वाटतं शिवाजीराव पाटील, ते तिथं निवडून आले. पवारसाहेबांचे ते सहकारी होते, पवारसाहेबांचे ते बॅचमेट होते. तर ते त्या ठिकाणी निवडून आले, पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले. आलं लक्षात तुमच्या. पोटनिवडणूक काय असती, पोटनिवडणूक वेगळी, मध्यावधी निवडणूक वेगळी. पोटनिवडणूक म्हणजे बाय इलेक्शन, मध्यावधी निवडणुका म्हणजे मिड टर्म इलेक्शन. ठीक आहे, आलं लक्षात. चूक करायची नाही. समजतंय का? साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवलेलं समजतंय का? ठीक आहे, चला आता यामध्ये एवढंच, या व्हिडिओमध्ये एवढंच. आता अजून एक शेवटचा मुद्दा शिल्लक आहे, त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ. ठीक आहे, चलो टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.